सर्वात पहिला आपला टेस्ट मधला प्रश्न होता, सर्वात लहान मूळ संख्या कोणती, विच इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर. तुम्हाला याचं उत्तर माहिती आहे, सांगा बरं पटकन कोणतं आहे याचं उत्तर. सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे, हे आपलं करेक्ट उत्तर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, विषम संख्या ओळखा, आयडेंटिफाय ऑड नंबर. विषम संख्या कोणती आहे बरं या प्रश्नांमध्ये, या पर्यायामध्ये? यस, व्हेरी गुड, करेक्ट उत्तर आहे. हा जो नंबर आहे याला आपण विषम संख्या किंवा ऑड नंबर म्हणतो. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न होता, 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती, 2 डिजिट बिगेस्ट नंबर इज. व्हेरी गुड, 99 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, विच इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. व्हेरी गुड. बघा आपण शिकलो होतो की 1 हा कसा आहे, सर्वात लहान नॅचरल नंबर आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता, समसंख्या कोणती, आयडेंटिफाय इवन नंबर. यामध्ये इवन नंबर कोणता आहे? व्हेरी गुड, 10 हा आपला इवन नंबर आहे, तुमचा आन्सर करेक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता, संयुक्त संख्या ओळखा, आयडेंटिफाय कंपोजिट नंबर. कुठला आहे? व्हेरी गुड, 44. मग मला सांगा, जे बाकीचे ऑप्शन आहे ते कोणतं आहे रे, त्या संख्या कोणत्या आहेत? व्हेरी गुड, त्या प्राईम नंबर आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 7 नंबर, ज्या संख्यांचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्या संख्यांना म्हणतात, नंबर्स दॅट हॅव मोर दॅन 2 डिवायझर और फॅक्टर आर कॉल्ड. व्हेरी गुड, त्यांना कंपोजिट नंबर किंवा संयुक्त संख्या म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती, विच इज द स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर. या संख्यांमध्ये कंपोजिट नंबर कुठला आहे? लक्षात ठेवा, याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर 4. 4 जो आहे तो सगळ्यात लहान कंपोजिट नंबर आहे किंवा सर्वात लहान ती संयुक्त संख्या आहे. आलं का लक्षात सर्वांना समजतंय का? पुढचा प्रश्न बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्यांना समसंख्या म्हणतात. A number whose unit place has the digit 0, 2, 4, 6, 8 is called. So त्या नंबरला आपण काय म्हणतो, तर त्या नंबर्सला आपण इवन नंबर म्हणत असतो, म्हणजे समसंख्या म्हणतो. बरोबर. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, 2 अंकी संख्येमध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? व्हॉट इज 0 इज 2 डिजिट नंबर. व्हेरी गुड. आपण शिकलो होतो की कुठल्याही 2 डिजिट नंबर मध्ये 0 जो आहे तो 9 टाइम्स येतो. ते नंबर्स कुठले होते तुम्हाला मी दाखवले पण होते, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90 या नंबर मध्ये आपल्याला काय मिळतो, तर 0 मिळतो. अलग लक्षात, हे 2 डिजिट नंबर आहे, या व्यतिरिक्त कुठेही 0 आपल्याला बघायला भेटत नाही. अलग लक्षात सर्वांना. अरे 100 हा 2 डिजिट नंबर आहे का? आपल्याला प्रश्न काय विचारला होता, प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा, कारण आपण अति घाई केली की ती संकटात जाते का नाही आपण. त्यामुळे इथे तुम्हाला फसवे पर्याय पण दिलेले होते. अलग लक्षात, तुम्ही काय करतात, घाई गडबडीमध्ये चुकवून टाकतात. ठीक आहे. आपल्याला त्यांनी 2 डिजिट नंबर विचारले होते की नाही. पुढचा प्रश्न बघा, मूळ संख्या ओळखा, आयडेंटिफाय प्राईम नंबर. मला प्राईम नंबर ओळखायचा आहे, मूळ संख्या कुठली आहे यामध्ये. व्हेरी गुड. ज्यांनी व्यवस्थित संख्यांचा अभ्यास केला असेल, मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, मी लास्ट सूचना सांगितली होती की तुम्हाला जे काही प्राईम नंबर्स दिलेले आहेत ते सर्व लर्न करून ठेवा, पाठ करून ठेवा. तुम्ही तुमच्यापैकी ज्यांनी ते पाठ केले असतील त्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर लगेच आलं असेल. बरोबर आहे की नाही? मी तुम्हाला सांगितलं होती की नाही सूचना. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती, विच इज द स्मॉलेस्ट होल नंबर. बरोबर, 0 हा जो आहे सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. ठीक आहे.
त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत? व्हॉट आर द टोटल प्राईम नंबर फ्रॉम 1 to 100? व्हेरी गुड. आपण हे पण शिकलो होतो की 1 to 100 मध्ये टोटल 25 प्राईम नंबर्स आहेत. आणि कोणते आहेत ते? तर बघा, सगळ्यात स्मॉलेस्ट प्राईम नंबर जो आहे तो तुम्हाला मी सांगितला होता 2 आहे, बरोबर. त्यानंतर बघा, ते जे काही नंबर आहेत 2, 3, त्यानंतर 5, 7, 11, 13, 17, 19, त्यानंतर 23, 29, 31, 39, सॉरी 37, 37, 41, 43, 47, यानंतर बघा 53, 59, त्यानंतर 61, 67, त्यानंतर 71, 73, 79, 83, 89 आणि 97. ही जी काय आहेत ही आपली टोटल 1 to 100 मध्ये असणारी प्राईम नंबर्स आहेत, म्हणजे ज्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. काय म्हणतो यांना? मूळ संख्या. अलग लक्षात, इंग्लिश मध्ये आपण यांना काय म्हणतो? प्राईम नंबर. अलग लक्षात तुम्हाला सर्वांना? त्यानंतर बघा, नेक्स्ट जो क्वेश्चन होता तो क्वेश्चन होता 1 ते 100 पर्यंत 5 हा अंक किती वेळा येतो? हाऊ मेनी टाइम्स डज द नंबर 5 ऑक्युअर फ्रॉम 1 to 100? 20 टाइम्स येतो. बघा, आपण लास्ट टाइम हे पण शिकलो होतो की हा 5 जो नंबर आहे तो 1 to 100 मध्ये जर लिहायला गेलो आपण तर ते नंबर बघा कोणते आहेत? 5. त्यानंतर बघा तुमचा नंबर येतो 15, त्यानंतर 25, 35, 45, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 65, 75, 85, 95. हे सगळे नंबर टोटल काउंट करा. हे टोटल नंबर किती बघा तुम्ही? मोजा. नाही, 20 नाहीये, नीट मोजा. 19 नंबर आहे टोटल. पण इथे 5 डबल आहे ना? इथे 5 डबल आहे का नाही? सो त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 4. कळालं? काय झालं? कोणाला काय अडचण? समजतंय का? सर्वांना समजतंय का? आणि एक लक्षात ठेवा, तुम्हाला काही अडचण असली, एखादा प्रश्न नाही समजला तर मला ते विचारून घेत चला. कारण तुम्ही विचारलं तर मला सांगता येणार आहे, तुम्ही विचारलं नाही तर मला काही समजणार नाही. मी काय फोन मध्ये घुसून तुमचं डोकं तपासून बघणार नाहीये. आलं का लक्षात? तुम्ही मला सांगितलं, समजलं तर मी समजेल तुम्हाला समजलं. तुम्ही म्हटले सर तर मी ते दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगू शकतो. पण तुम्ही जर मला सांगितलंच नाही तर मला इकडे काही स्वप्न पडणार नाहीये. बरोबर की नाही? बोला. पुढे बघा, 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक किती वेळा येतो? हाऊ मेनी टाइम्स डज द नंबर 1 ऑक्युअर फ्रॉम 1 to 100? आपण हे सुद्धा शिकलो होतो की हा जो काही नंबर आहे हा कुठे येतो? तर बघा, 1 काय म्हणतोय हा? कोणाला काही कळलं का? काय बोलत होता? मला काही कळलं नाही. बघा, नंबर आहे 1, 10, 11, त्यानंतर 11 नंतर आहे 21, 31, 41, मधले राहून गेले माझ्याकडून. इथे 11 नंतर 12 राहिला, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. हे नंबर आपले राहून गेले होते. त्यानंतर बघा 41, 51, 61, 71, 81 आणि 91. त्यानंतर लास्ट नंबर आहे 100. तर असे हे टोटल तुमचे नंबर्स आहेत की ज्यामध्ये तुमचा 1 हा तुम्हाला बघायला भेटतो. असे टोटल
20 नंबर्स आहेत, पण या ठिकाणी 100च्या ठिकाणी 11च्या ठिकाणी तो डबल आल्यामुळे आपले टोटल जे काही नंबर इथे जो काही 1 जो आहे तो 11 टाइम्स 21 टाइम्स येतो. किती वेळेस? 21 टाइम्स. कळालं का सर्वांना? सर्वांना समजतंय का? चला पुढचा प्रश्न बघूया. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती? विच इज द बिगेस्ट नॅचरल नंबर? बरोबर. सांगता येणार नाही. बरोबर. आपण शिकलो होतो की छोटी संख्या आपल्याला नॅचरल नंबर सांगता येईल की 1 आहे, पण बिगेस्ट नंबर आपल्याला सांगता येत नाही. आपण कितीही मोठी संख्या लिहिली पण तरीही त्याच्या पुढची संख्या तयार होते. सो त्यामुळे आपल्याला तो काय सांगता येणार नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. ज्या संख्यांचे एक आणि ती संख्या सोडून इतर कोणतेही विभाजक नसतात तिला टिंब संख्या म्हणतात. दोज नंबर विच इज ओके. माझा प्रश्न पूर्ण होऊन द्या. थांबा जरा, घाई नका करू. Those number which is having no other factor than the number itself and one, that number is called dash number. ज्या संख्येचे एक आणि ती संख्या सोडून इतर कोणतेही विभाजक नसतात तिला टिंब म्हणतात. तर तिला प्राईम नंबर किंवा मूळ संख्या म्हणतात. बरोबर. हे बघा, एक लक्षात ठेवा, एका प्रश्नाचं उत्तर शक्यतो एकदाच द्यायचं, जेणेकरून काय होतं की तुम्ही प्रश्नाचं उत्तर जर रिपीट करत राहिलात तर काही जणांना तो प्रश्न काय हेच कळत नाही. आलं का लक्षात? त्यामुळे एकदा एका प्रश्नाचं उत्तर दिलं की एक लक्षात ठेवा, माझ्याकडे जे काही प्रश्न आहे तुमच्या प्रत्येकाचं नाव माझ्या समोर आहे. आलं का लक्षात? त्यामुळे तुम्ही सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवा की एका प्रश्नाचं शक्यतो एकदाच उत्तर द्यायचं, डबल उत्तर काय कोणी देत जाऊ नका. ठीक आहे? शक्यतो एका प्रश्नाचं उत्तर एकदाच देत जा, जेणेकरून उत्तर रिपीट होणार नाही आणि इतरांनाही कळेल. ठीक आहे? आपण शिकलो होतो की ज्या संख्येचे एकपेक्षा जास्त विभाजक, एक आणि ती संख्या सोडून इतर विभाजक नसतात त्या संख्येला आपण काय म्हणत असतो? तर त्या संख्येला प्राईम नंबर किंवा मूळ संख्या म्हणत असतो. जसे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी बघा, तुम्हाला जो प्राईम नंबर दिला होता 2, या 2 चे फॅक्टर काय आहे? 1 आणि 2. याशिवाय तो कुठल्याही टेबलमध्ये येत नाही. किंवा आपण 97 जरी घेतला तर हा 97 बघा 1 च्या टेबलमध्ये येतो आणि डायरेक्ट 97 च्या येतो. इतर कुठल्याही टेबलमध्ये तो येत नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणत असतो? मूळ संख्या किंवा प्राईम नंबर. बरोबर? बोला. बोला, काय अडचण? 70 किती? 2. 17 पण आहे ना, कारण 1 आणि 17च्याच टेबलमध्ये 17 येतो. दुसऱ्या कुठल्या टेबलमध्ये येतो का तो? नाही येत. मी तुम्हाला इथे वरती लिहून दिले ना, त्याच्यासाठीच प्राईम नंबर इथे बघा समोर लिहून दिले. जे विद्यार्थी आज नवीनच जॉईन झाले त्यांच्यासाठी हे बघा, इथे समोर मी वरती नंबर्स लिहून दिले की कोणते नंबर जे आहेत त्यांना प्राईम नंबर म्हणतात. हे सगळे प्राईम नंबर आहे किंवा मूळ संख्या आहेत ज्या फक्त 1च्याच टेबलमध्ये येतात, दुसऱ्या कुठल्याही टेबलमध्ये येत नाही. आलं लक्षात सर्वांना? त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्या संख्यांना टिंब म्हणतात. अ नंबर whose unit place has the digit 1, 3, 5, 7, 9 is called. काय म्हणतात सांगा बरं, कोणाला माहिती आहे? आपण शिकलो होतो की ज्या नंबरच्या युनिट प्लेसला किंवा वन्स प्लेसला जर तुमचा नंबर 1, 3, 5, 7, 9 यांच्यापैकी कुठलाही नंबर आला तर तो तुमचा प्राईम नंबर असतो किंवा त्याला आपण काय म्हणत असतो? तर त्याला आपण मूळ संख्या म्हणत असतो. मग ही संख्या याच्या पुढे काहीही दिलेली असेल तरी तो नंबर आपला प्राईम नंबरच असतो. ठीक आहे? त्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2 अंकी संख्येमध्ये 8 हा अंक किती वेळा येतो? व्हॉट इज 0 इन 8 डिजिट? सॉरी, हा नंबर इंग्लिश मध्ये थोडा प्रश्न रॉंग झालेला दिसतोय मला. प्रश्न असा होता की हाऊ मेनी टाइम 8 इज ऑक्युअर इन 2 डिजिट नंबर. ओके, सो कोण सांगेल या प्रश्नाचं उत्तर? 19. बरोबर. हा जो काही नंबर आहे
तो आपला 19 टाइम्स येतो. नाही नाही 19 मी लिहून दिलं होतं ना तुम्हाला. तो किती वेळेस येतो तर तो 19 टाइम्स येतो. मी तुम्हाला नोटबुक मध्ये दिलं होतं का नाही हे लिहून? आपलं तुम्हाला मी सांगितलेलं होतं हे लिहून काढा म्हणून. सांगितलं होतं का नाही? त्यामुळे प्रश्न व्यवस्थित लिहित चला. मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की 1 पासून तर 9 पर्यंत सर्व नंबर 2 डिजिट मध्ये 19 टाइम्स येतात आणि आपला फक्त 0 जो आहे तो 9 टाइम्स येतो. हे शिकलो होतो ना आपण? ज्यांना माहित नसेल त्यांनी लक्षात ठेवा 1 to 9 पर्यंत कोणताही नंबर लिहिला तरीही तो 19 टाइम्सच येतो. अलग लक्षात. आणि 0 फक्त जो आहे तो 9 टाइम्स येतो, म्हणजेच 9 वेळा येतो. किती वेळा? 9 वेळा. ठीक आहे, राहील का लक्षात? काही अडचण नाही ना कोणाला? चला लास्ट क्वेश्चन बघूया. 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? 5 डिजिट बिगेस्ट नंबर इज. 5 डिजिट बिगेस्ट नंबर कुठला आहे? सांगा बरं, कोण सांगेल? ऑप्शन तुमच्या समोर घेतो मी. व्हेरी गुड. तुम्हाला मी सांगितलं होतं की कुठलाही बिगेस्ट नंबर तुम्हाला राईट करायचा असेल तर एकदम सिंपल ट्रिक तुम्हाला मी सांगितलेली होती. ती ट्रिक काय होती की जेवढ्या डिजिट तुम्हाला बिगेस्ट नंबर विचारलेला असेल तेवढ्या टाइम्स फक्त 9 राईट करायचा. 5 डिजिट विचारलेला आहे म्हणून 5 टाइम्स आपण काय लिहिणार? 9 घेणार. कळालं का? लक्षात आलं का सर्वांना? अशा प्रकारे बघा, तुम्हाला ही आपण दर आठवड्याला सॅटर्डे किंवा संडे, सॅटर्डेला मोस्टली आपली सॅटर्डेलाच असणार आहे. टेस्ट जी आहे ती संध्याकाळच्या वेळेसच असणार आहे. लक्षात ठेवा. ज्यावेळेस पण तुम्हाला समजा मला एखाद्या वेळेस सॅटर्डेला वेळ जर नाही भेटला तरच आपल्या टेस्टचा टाइम संडेला असेल, अदरवाईज तुम्हाला एवढी सॅटर्डेला ही टेस्ट मिळेल. आलं का लक्षात? शक्यतो मी टाइम एकदम पर्टिक्युलरली ठेवत असतो, पण एखाद्या वेळेस जर समजा प्रॉब्लेम आला तर त्यावेळेसच फक्त टाइम मध्ये चेंज होतो. ठीक आहे, आलं का लक्षात सर्वांना? टेस्ट कळाली का सर्वांना? बर, टेस्ट मध्ये कोणाला काही डाऊट आहे का? बरं, हे बघा आता ही टेस्ट तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा तुमच्या पाठवलेली आहे. ही तुम्ही जर कोणाला काही डाऊट असेल तर ती तुम्ही नंतर लिहून घेऊ शकता. ठीक आहे, तुमच्या ग्रुपवर सुद्धा मी ती सेंड केली आहे. ठीक आहे, बर. आता यापुढे बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला पुढचा पार्ट बघायचा आहे. तो पुढचा पार्ट म्हणजे की ज्या काही संख्या आहेत त्या संख्यांमध्ये एक मिनिट